मित्रांनो, रिझल्ट लागायला फर्स्ट इयरच्या का उशीर होतो या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूया. मित्रांनो बघा, नेहमी एक रूल आहे की रिझल्ट पेपर झाल्यानंतर साधारणतः 30 ते 40 दिवसात रिझल्ट लागतो, मॅक्स टू मॅक्स 45 दिवसात. यावेळी थोडा उशीर होऊ शकतो, कारण पहिली तर गोष्ट यावेळी ऍडमिशन दरवर्षीपेक्षा खूप जास्त ऍडमिशन आहे. त्याच्यानंतर पेपर पण दोन प्रकारात डिवाइड झाले, 60 आणि 70. त्यामुळे डबल उत्तरपत्रिका आल्या, बरोबर. 60 मार्काच्या वेगळ्या, 70 मार्काच्या वेगळ्या. 60 मार्काचं पूर्ण पेपर सोल्युशन वेगळे, ते रेफर करायचं टीचरला, मग त्यानुसार 60चा पेपर चेक करायचा. त्याच्यानंतर 70चं पेपर सोल्युशन युनिव्हर्सिटीकडून वेगळं येईल, ते रेफर करायचं. मग 70चं पेपर चेक करायचा. म्हणजे डबल काम झालंय ना. विचार करा, आतापर्यंत एकच पेपर असायचा 70 मार्काचा, तोच रेग्युलरला, तोच बॅकलॉगला. म्हणजे 7-8 पेपर समजा 70 मार्कात चेक केले तर सरांना पाठवून जायचं आन्सर काय, त्यांना आन्सर की पुन्हा बघावं लागायचं नाही, फटाफट चेक करायचे. पण आता 70ची एकदा आन्सर की पाठ झाली, ते पेपर चेक केले बॅकलॉगचे, की नंतर 60ची आन्सर की बघा रेग्युलरची, त्यांचे सगळे रेग्युलरचे पेपर चेक करा. म्हणजे त्यांना एक काम आता डबल करायचंय, कारण पेपर वेगवेगळे आले ना, सेट 2 झाले, 60चा वेगळा सेट, 70चा वेगळा सेट. त्यामुळे डबल काम वाढल्यामुळे आपल्याला पेपरला यावेळी रिझल्ट लागायला कदाचित उशीर होऊ शकतो, 5-10 दिवस अजून वाढू शकता. यस. त्याच्यानंतर मग हेच त्यानंतर पुन्हा प्रत्येक पेपर 2 स्टेज मध्ये चेक होतो. एक चेकर झाला, नंतर मॉडरेटर आला, चेकर चेक करणारे, मॉडरेटर चेक करणारे, आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा 2 डबल पेपर, 60चे वेगळे, 70चे वेगळे. हे डबल काम वाढल्यामुळे आपला रिझल्टला कदाचित उशीर होऊ शकतो. सो मित्रांनो, अजून काही अपडेट आल्या ते मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण घाबरू नका. युनिव्हर्सिटी आपला 30-40 दिवसात रिझल्ट लागते, मॅक्सिमम 45 ते 50 दिवस किंवा त्याच्या आधीच रिझल्ट लागायला पाहिजे, कारण एवढा उशीर कधी होत नाही. माझ्या हिशोबानुसार फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या वीक मध्ये आपला रिझल्ट लागून जाईल. आणि हो मित्रांनो, या सेमिस्टरचे पर्पल ॲट ॲपवर सगळे रेग्युलर सब्जेक्टचे कोर्सेस अवेलेबल आहे. व्हिडिओ लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, त्याच्यानंतर नोट्स, सॉल्व पेपर. सो ते स्टडी मटेरियल लगेच घेऊन पुस्तक घेण्यापेक्षा पर्पल ॲट ॲपवरचं स्टडी मटेरियल घ्या आणि अभ्यासाला लागा, जेणेकरून या सेम मध्ये तुम्ही टॉप करू शकता. कारण कितीतरी टॉपर मागच्या सेम मध्ये पर्पल ॲटनी घडवले आहेत. सो ॲप डाउनलोड करा आणि डेमो लेक्चर बघा, आवडले तर कोर्सेस घेऊन कामाला लागा. म्हणजे यावेळी आपण टॉपर होऊ, बॅकलॉग लागणार नाही, कमी मार्क पडणार नाही. बेस्ट ऑफ लक.